नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मुलांच्या आवडीचे बिस्किट्स, तेही घरगुती पद्धतीने गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। एकदम टेस्टी आणि झटपट होतात हे आणि मुलांना पण खूप आवडतं। खूप सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच्या अर्धा कप आपल्याला हे रव्याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि त्याच्या अर्धा कप आपल्याला तुपाचं प्रमाण घ्यायचं आहे। आता हे तूप घातलेलं आहे ते आपल्याला पिठाला अगोदर चोळून घ्यायचं आहे। पिठाचा चांगला गोळा होईपर्यंत आपल्याला हे पीठ चोळून घ्यायचं आहे। पूर्ण पिठाला हे तूप लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे। पीठ पूर्णपणे चोळून घ्यायचं, गोळा झाला की बंद करायचं। आता यामध्ये थोडीशी विलायची घालायची, विलायची पावडर, थोडंसं मीठ घालायचं आणि बारीक किसलेलं खोबरं घालायचं किंवा मिक्सरमधून बारीक केलं तरी पण चालेल। मिक्स करून घ्यायचं। आता हे आपण बाजूला ठेवू। आता दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। साखर आपण इथे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये काय करायचं, आपल्याला अगोदर थोडंसं पाणी घालायचं आहे। पूर्ण विरघळून घ्यायची नाही साखर, थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायची, चमच्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायची। आता जी साखर आहे आपल्याला बिस्किटावर पण दिसली पाहिजे, त्यामुळे आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची नाही आणि याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता जी साखर आहे ती आपल्याला अगोदर पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। जे बिस्किट होतात त्याच्यावरती साखर जेव्हा दिसते तेव्हा एकदम छान लागते, म्हणून यानेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पिठाचा चांगला गोळा होईपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पिठाचा गोळा घट्ट मळून घ्यायचा। थोडा वेळ ठेवला की लगेच आपण हे बिस्किट बनवायला घेणार आहोत। जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हवे त्या आकाराचे आपण इथे बिस्किट बनवू शकतो। गोल आवडत असतील तर गोल पण करू शकता, चौकोनी आवडत असतील तर चौकोनी पण करू शकता। आपण इथे 2 प्रकारे करणार आहोत। साईडचे जे आहे ते काढून घेऊया। आता याला चौकोनी आकारामध्ये आपण कट करून घेऊया। चाकूच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे बिस्किटावर अशा रेषा करू शकतो, पण चाकूची जी दुसरी साईड आहे त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने रेषा करायच्या आहे। आता आपण दुसऱ्या प्रकारे करूया। ही एकदम सोपी पद्धत आहे। असा चौकोनी गोळा करून घ्यायचा आणि फक्त कट करून घ्यायचे बिस्किट्स।
एकदम हे टेस्टी लागतात आणि झटपट होतात. आता फक्त चाकूने आपल्याला स्लाइड्स करून घ्यायच्या आहेत बिस्किटच्या. एकदम सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी आहे. अगदी 5 मिनिटामध्ये होणारी रेसिपी आहे. अशाच प्रकारे आपल्याला हे बिस्किट्स बनवायचे आहेत. आता हे आपल्याला बेक करायचे नाही, आपल्याला हे बिस्किट्स तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी पॅन घ्यायचा आहे. कढईमध्ये तळलं तर दोन्ही साईडनी चांगल्या प्रकारे तळले जाणार नाहीत, म्हणून असे पसरट पॅन घ्यायचा आहे आणि पसरट पॅनमध्ये आपल्याला हे बिस्किट तळायचे आहेत. आणि कमी गॅसवर आपल्याला हे बिस्किट्स तळायचे आहेत. आता हे बिस्किट्स तळत असताना तुम्हाला डार्क रंग हवा असेल तर थोडेसे जास्त तळू द्यायचे, कमी असेल तर काढून घ्यायचे लवकर. फक्त कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आणि मग गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. आता मी इथे थोडेसे लाल काढत आहे कुरकुरीत होण्यासाठी. जर जास्त कुरकुरीत नसेल आवडत तर थोडेसे कमी सोनेरी रंग येईपर्यंत तळले तरी पण चालतील. दोन्ही साईडनी आपल्याला तळून घ्यायचे आहे. तुम्ही जर हे बिस्किट घरी बनवले तर मुले बाहेरचे बिस्किट खाणे बंद करतील. एवढे टेस्टी बनतात हे बिस्किट. लहानापासून मोठ्यांना पण हे बिस्किट्स खूप आवडतील. एकदा नक्की बनवून बघा, खूप टेस्टी होतात. बिस्किटावर जी साखर असते ती खाताना एकदम छान लागते, म्हणून आपल्याला ती साखर दिसेल अशी ठेवायची आहे. आता मी काही बिस्किट इथे लाल रंग येईपर्यंत तळलेले आहेत, तर काही सोनेरी रंग येईपर्यंत तळलेले आहेत. दोन्ही साईडनी चांगले तळून घ्यायचे आणि हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहेत. हे बिस्किट हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर महिनाभर ह्या बिस्किटला काहीही होत नाही. फक्त तुम्ही मळत असताना पीठ दूध न वापरता पाणीच वापरायचं. पाण्यामुळे हे बिस्किटला वास येत नाही, काहीच नाही. एकदम महिनाभर हे बिस्किट चांगले होतात, जसे आहे तसेच राहतात. म्हणून आपण पाण्याचा वापर इथे केलेला आहे, दूध आपण वापरलेलं आहे. बघू शकता आतील बाजूनी पण एकदम कुरकुरीत असे तळलेले आहेत. बिस्किट्स आपले तयार झालेले आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आणि कुरकुरीत असे बिस्किट्स आपले तयार आहेत. साखरेमुळे ते अजूनच टेस्टी लागतात. मस्त असे आतून पण कुरकुरीत झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की एकदा करून बघा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.